नमस्कार. करूया काही ताणाचे प्रकार. शरीराची ताकद पण वाढवेल आणि जर रोज तुम्हाला सारखं सतत काही ना काही दुखतंय असं होत असेल तर हे प्रकार नक्की करा. तुम्हाला खूप फरक पडेल. फक्त व्हिडिओ समोर बघत बसू नका. व्हिडिओ चालू ठेवायचा आहे आणि माझ्यासोबत करायचा प्रयत्न करायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडलेला आहे आणि सावकाश आपल्याला कपाळ गुडघ्याजवळ न्यायचा प्रयत्न करायचा आहे. दुसरा हात कमरेला मागे लपेटून घेतलेला आहे. सावकाश अंक मोजायचेत. सरळ व्हायचे. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. आता उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडलेला आहे. कपाळ जमिनीला न्यायचा प्रयत्न करायचा आहे. स्थिती घेतल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त होल्ड करायचा प्रयत्न करायचा आहे. लगेच जमणार नाही पण प्रयत्नपूर्वक करायचा आहे. दोन्ही हात जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आहेत. पाय जुळवलेले करणार आहोत. पश्चिमोत्तानासन. कपाळ आपल्याला गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश अंक मोजायचे. 1 2 3. जास्तीत जास्त कपाळ खाली न्यायचा प्रयत्न करायचा आहे. नाही जमलं तरी ठीक आहे. जितकं जमेल तितकं. 1 महिन्याभराच्या सरावाने तुम्हाला हे सहज जमेल. महिलांना खूप त्रास असतात. पायदुखी असते, कंबरदुखी असते. नक्की करा. कमेंट करून कळवा तुम्हाला कुठली आसनं जमलीत, कुठली तुम्ही केलीत आणि कुठली आवडलीत. बसणार आहोत दोन्ही पायाच्या चवड्यांवर आणि पायामध्ये अंतर घ्यायचे व्यवस्थित आणि करणार आहोत. दोन्ही गुडघे आपल्याला डावा गुडघा उजव्या तळव्याजवळ आणि उजवा डाव्या तळव्याजवळ असा टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. एकदम खूप चांगला ताण मिळतो. ज्यांना पायदुखी आहे ना, पायात सतत दुखत असतं, पाय दुखतच असतात, त्यांच्यासाठी हे उत्तम आसन आहे. दुसऱ्या बाजूनी पण बघून घ्यायचं आहे म्हणजे कळेल की कसं नीट केलेलं आहे मी. पायाच्या टाचा आपल्याला वर उचललेल्या घेतलेल्या आहेत आणि चवड्यावर बसलो आहे आपण. दिवसभरामध्ये फरशी पुसणं, झाडू मारणं ही सगळी कामच आता बंद झालेली आहेत. त्यासाठी ही आसनं करा म्हणजे तुमच्या पायाची ताकद वाढेल. टाच वर उचललेलीच आहे. नीट बघून घ्यायला म्हणतात काक पाद. कावळा जसं चालतो तसं आपल्याला चालायचं आहे. टाच उचललेली आहे आणि चवड्यांवर चालायचं आहे. व्हिडिओ समोर चालू ठेवा आणि तुम्ही चालायचा नक्की प्रयत्न करा. तुमच्या पायाला ह्याच्याने खूप ताकद मिळते. पायाचे मसल्स खूप तुमचे चांगले काम करायला लागतात, स्ट्रॉंग बनतात. दोन्ही पायाचे तळवे एकमेकाला चिकटवून घ्यायचे आणि हाताने घट्ट तळवे पकडलेले आहेत आणि वर मान चांगली ओढून घ्यायची आहे. करणार आहोत महिलांसाठीचं आवडतं आसन बटरफ्लाय. दोन्ही पाय सावकाश वर खाली करायचे आहेत. गुडघे जास्तीत जास्त आपल्याला जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. 10-10 वेळा, 20-20 वेळा अशी तुम्ही ह्याची आवर्तनं करू शकता. इथे मी दाखवण्यासाठी तुम्हाला थोडं दाखवलेलं आहे. सावकाश दोन्ही पाय थोडे समोर घ्यायचेत आणि आपलं कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा. याला म्हणतात स्वतःचंच दर्शन स्वतः घेणे. खूप चांगला ताण मिळतो. यायचं आहे. दोन्ही पाय समोर करून घ्यायचेत आणि वज्रासनामध्ये डावा पाय दुमडून घेतला आहे, उजवा पाय दुमडून घेतला आहे. वज्रासनामध्ये पायाच्या खोबणीमध्ये आपली कंबर ठेवायचे. करणार आहोत वज्रासनातली योगमुद्रा. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा घट्ट पकडायचा आहे आणि सावकाश कपाळ जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ जमिनीला टेकलं पाहिजे. नाही टेकलं तरी चालेल, प्रयत्न करायचा आहे. जर रोज सरावाने तुम्ही हे आसन केलं तर 1 महिन्यामध्ये नक्की कपाळ जमिनीला लागतं. ह्याच्यामुळे मेंदूकडचा रक्तपुरवठा वाढतो, केसाचं आरोग्य सुधारतं. ज्यांना चेहऱ्यावर खूप पिंपल्स आहेत, डार्क सर्कल्स आहेत, त्यांनी हे आसन नक्की करा. करणार आहोत पुढचं आसन. दोन्ही पायाच्या गुडघ्यांवर उभं राहायचं आहे आणि सावकाश दोन्ही हाताने दोन्ही पायाच्या टाचा पकडलेल्या आहेत. पोट पुढे ढकलून द्यायचे आणि मान मागे रिलॅक्स करून द्यायची आहे. हे आहे पूर्ण उष्ट्रासन. जर समजा हे तुम्हाला इतकं करायला जमत नाही आहे तर काय कराल, एक टाच पकडायची दोन्ही पायाची, दुसरा हात समोर ठेवायचा किंवा असं कमरेवर हात द्यायचे आणि जास्तीत जास्त मागे जायचा प्रयत्न करायचा आहे. 2-3 वेळा केल्यानंतर एक 4-5 दिवसामध्ये तुमचा हात टाचेला नक्की लागतो.
बसायचे वज्रासनामध्ये, शरीर पूर्ण रिलॅक्स करून घेणार आहोत. दोन्ही हात पुढे ताणून घ्यायचे आणि छाती जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पायाचे गुडघे ताणलेले आहेत, बाजूला अंतर घेतलेलं आहे गुडघ्यामध्ये, म्हणजे सावकाश तुमचं डोकं खाली जातं. संपूर्ण शरीरावरचा ताण एकदम लगेच कमी होतो, तुम्हाला खूप फ्रेश वाटतं लगेचच. पोटावर झोपून घ्यायचे, करणार आहोत पोटावरची काही आसनं. हाताच्या मुठी वळायच्यात आणि कमरेखाली दाबून घ्यायच्यात त्या ओटीपोटाखाली आणि सावकाश दोन्ही पाय आपल्याला मागून वर उचलायचे आहेत. लगेच जमणार नाही, दोन्ही पाय एकत्र जमत नसतील तर एक एक उचला आणि ठेवा, परंतु सरावाने हे तुम्हाला नक्की जमेल. रोज करा. नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला कुठली आसनं करायला जमलीत नाही जमलीत. काही सूचना असतील तर त्या पण सांगा. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, दोन्ही हात कपाळाखाली घ्यायचे, मान कोणत्या दिशेला एका वळवून घ्यायचे सोयीस्कररित्या आणि शरीर रिलॅक्स करून घ्यायचे. मकरासन करणार आहोत. शरीरावर ताण आलेला आहे तो आपल्याला दूर करायचा आहे, म्हणजे पुढच्या आसनासाठी शरीराची पूर्ण तयारी होते. उठून बसायचं आहे. पुन्हा एकदा आपण वज्रासनात बसलो आहे. करणार आहोत सुप्त वज्रासन. वज्रासनामधनं दोन्ही हात मागे आधार घेत आपल्याला पाठ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि हाताचे वर घडी करून घेतलेली आहे. हे आसन केल्यानंतर जे वाटतं ना ते तुम्हाला सांगू नाही शकत मी. हा अनुभव तुम्हाला स्वतःलाच घ्यायला लागेल. इतका जास्त पाठीला ताण येतो, इतकं शरीर रिलॅक्स होतं ना. नक्की करून बघा. या अवस्थेपर्यंत तुम्ही 1 महिन्याच्या सरावानी नक्की पोचाल. वज्रासनात बसायचं, सावकाश हात मागे न्यायचे. जमतं. पोटावरची चरबी, पाठीवरची चरबी, जे मागे ब्लाऊज घातल्यानंतर खाली जे मांसाचे गोळे बाहेर येतात महिलांचे ते आणि दूर होतील. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर. व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद.